हिरकणी नेसली भरजरी, उभे दोन वृक्ष शोभती देहावरी, उभे दोन वृक्ष शोभती देहावरी। स्फूर्ती विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक 8 मॉडेल स्कूल, या मॉडेल स्कूलचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्यांच्या विनंतीला आम्ही प्रतिसाद देऊन या ठिकाणी आलेलो आहे। या DED कॉलेजचे पाठ आमच्या शाळेमध्ये असतात। आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करत असतो। गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि साहित्य जे बनवलेलं आहे ते पूर्णपणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यानुसार अभ्यासपूर्ण साहित्याची मांडणी केलेली आहे आणि हे साहित्य विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासक्रमामध्ये एक दिशादर्शक म्हणून काम करणार आहे अशा पद्धतीनं। आणि त्याचबरोबर मुलांना खाऊसाठी स्टॉल पण उभे केलेले आहेत। त्यातून खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांची कमवा आणि शिका या योजनेला कुठेतरी स्पर्श होऊन जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे। आयोजकांचे या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद। आज रयत शिक्षण संस्थेचे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन जिजामाता कॉलेज या कॉलेजने या ठिकाणी जी शैक्षणिक जत्रा आयोजित केली, या जत्रेसाठी आम्हाला आमंत्रित केलं। या जत्रेमध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या। पंचकोशाच्या मार्फत विविध घटकांच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी जी माहिती दिली ती अतिशय समर्पक आणि विद्यार्थ्यांना बोधप्रद, त्यांच्या ज्ञानात भर घालणारी आणि मुलं सर्वच उत्सुकतेने बघत होती। आम्हा सर्व शिक्षकांना या ठिकाणी दरवर्षी बोलवून जो हा अनुभव दिला जातो, विद्यार्थ्यांना हा अनुभव दिला जातो, यासाठी सर्वच छात्राध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षक प्राचार्य यांचं खरंच खूप खूप मनापासून कौतुक आणि आम्हाला बोलवलं यासाठी खूप खूप आभार। मी प्राध्यापिका माधुरी सचिन पाटील जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये गेली 17 वर्ष काम करते आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिक्षण जत्रेचं आयोजन केलेलं आहे। NEP 2020च्या नियमानुसार आम्ही इथं सेल्फी पॉईंट केलेला आहे। आमचा पंचकोशाचा यावर्षीची थीम होती आणि पंचकोशामध्ये प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे 5 कोश आहेत आणि या 5 कोशांमधून आम्ही ही शिक्षण जत्रा आयोजित केलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये आलेले सर्व घटक ह्या 5 कोशांमधून आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथं सेल्फी पॉईंट केलेला आहे। या सेल्फी पॉईंटमध्ये हा जो बनवलेला आहे हा थर्माकोलचा धबधबा बनवलेला आहे। याच्यामध्ये टाकाऊपासून टिकाऊचा वापर केलेला आहे। जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा शांत वातावरण असणं गरजेचं आहे। निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जर आपण ध्यान केलं तर ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते आणि सकारात्मक विचार करण्याची दृष्टी निर्माण होते। याकरिता आम्ही हा सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे आणि हे आमच्या शिक्षण जत्रेचं मुख्य आकर्षण आहे। नाव सानिका संजय पवार, मी जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा इथं सेकंड इयरमध्ये आहे। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेत शिक्षण जत्रेचे आयोजन केलेले आहे। आमच्या शाळेत शिक्षणातून पंचकोश अशी थीम आहे, तर आम्ही इथं सेल्फी पॉईंट पण केलेला आहे। तर कालपासून आमची शिक्षण जत्रा चालू झाली आहे, तर इथं मुलांचा प्रतिसाद खूप छान आहे। म्हणजे प्रत्येक मुलं इथं येऊन आनंदाने ही करत आहे आणि विचारत आहे दीदी ही काय आहे, ती काय आहे, सगळं विचारत आहे आणि त्यांना ही शिक्षण जत्रा खूप आवडत आहे। हे स्वतः येऊन सांगत आहेत की दीदी मला ही खूप आवडलं, टीचर ही छान आहे असं। आणि आमच्या इथं कोश पण आहेत, प्रत्येक कोशातली मॉडेल पण मुलांना खूप आवडते। थँक्यू।
जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे आम्ही स्मूदी हा पदार्थ ठेवला आहे. या पदार्थात आम्ही दूध, चॉकलेट लिक्विड आणि याच्यामध्ये चॉकलेट पावडर मिक्स केलेली आहे आणि गरजेनुसार साखर असा आम्ही पौष्टिक पदार्थ तयार केला आहे. या शिक्षण जत्रेमुळे आम्हाला हा पदार्थ विकण्याची संधी मिळाली, इथं स्टॉल उभारण्याची संधी मिळाली आणि आम्हाला खूप छान प्रोत्साहन पण मिळाले. काल दिवसभरात आमचा 700-800 रुपये आम्हाला नफा झाला आणि सोबतच विद्यार्थ्यांना पौष्टिक पण पोहोचते आणि विद्यार्थी खूप गर्दीने पण इथे येत आहेत. आणि कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त. थँक्यू. हॅलो, या पापड खायला. शूट घेणार तुझे. तुम्हाला आमचं आरपी चाट सेंटर कसं वाटलं? एकदम मस्त, म्हणजे हायजेनिक आणि विदाऊट एनी जंक फूड, त्यामुळे ते खूप छान लागणार असं दिसतंय ते. तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय पदार्थ वापरले? नाचणी पापड, कोथिंबीर, शेव, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, चटणी पावडर. लेट्स टेस्ट. खाऊ वाटलं, इतकं सुंदर झालं ते. सांगा कसं लागतं. मस्त, खूप भारी झालंय. आपण चौथ्या स्टॉल पासून तिथे बोला काहीतरी. ती आहे त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स आणि थोडे जे चॉकलेट स्प्रिंकल्स टाकते आहे आणि हे आहारासाठी खूप उत्तम आहे आणि खूप छान हेल्दी असं फूड आहे आणि मुलांना हे पौष्टिक आहार आहे. सहसा आजकाल जरा वातावरणामुळे लोक म्हणतात की बनाना खाऊ नये, पण स्मूदीमध्ये बनाना सहजच खाऊ शकतात. ही होती आणि कद्दूची खीर जवळपास आम्ही लोकांनी 8.5 ते 9 किलोची ऑलरेडी विकलेली आहे 2 तासात. आणि त्याच्यानंतर ऑप्शन म्हणून मग आम्ही आता बनाना स्मूदी केलेली आहे आणि आता बनाना स्मूदी ठेवलेली आहे. आणि थँक्यू. याच्यामधून आपण प्रकार बनवू शकतो, तर प्रत्येकाच वेळेस आपण अनहेल्दी फूड खाण्यापेक्षा हेल्दी फूड खाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक आईला मला असं आवर्जून सांगावं वाटतं की जिथे लौकीच्या भाज्या वगैरे खात नाही मुलं, तर त्यांना त्याच्या साजूक तुपात हलवा करून खाऊ घालू शकतात, तुम्ही खीर बनवून खाऊ शकतात किंवा त्याचे कबाब करू शकतात. आणि प्रत्येक भाजीचं एक वैशिष्ट्य आहे आणि खरखरच मुलांना त्या आहारामध्ये तुम्ही द्यायलाच पाहिजे. थँक्यू. शेंगदाणे लाडू आहेत, परत चुरमुऱ्याचे लाडू देखील आहेत आणि हे खूप टेस्टी आहे. जेव्हा तुम्ही सगळे याल तेव्हा नक्की ट्राय करा. त्यामागे कारण आहे. आता मांजर नैसर्गिकरित्या कुठं पण जाऊ शकतो, त्याला जिथं शिकायला भेटेल तिथं ते जाऊ शकतं. पण माणसं काय समजतात की नाही आपला दिवस चांगला नाही जाणार, हे नाही जाणार असं समजतात. आणि ती घरं आहेत ना, आपल्याला शिंक आली तर म्हणतात की शिंकू नये असं म्हणतात. पण खरं तर पहिल्याच्या काळात आहे ना उंबरटे खूप छोटे होते, त्यामुळे ना शिंकले की डोक्याला लागायचं. मग आताचे दरवाजे आहेत, पण लोकांनी काय करून टाकले की शिंकलं उंबरट्यावरती वाईट काहीतरी होणार, काहीतरी वाईट होणार. पण असं काही नाही. त्यामुळे अंधश्रद्धा पाळू नये. त्यातून आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे, नकारात्मक विचार
करायला नको. बरोबर, खूप छान. असं काही नसतं. ही सगळं माणसांची अंधश्रद्धा आहे आणि त्यांचं भ्रम आहे नुसतं. एकाला म्हणजे कानाला अशी ही दिले ना, ही एखाद्याने सांगितलं ना तर पुढचा माणूस ती वाढवून सांगतो की मला ही दिसलं ती दिसलं, परत दुसरं वेगळं सांगतं. रात्रीच्या टायमिंगला जायचं नसतं ना, रात्री भूत असतात. खरं तर झाड आहे ना कार्बन डायऑक्साईड सोडत असतं संध्याकाळी आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी हे होत असतं. त्यासाठी कधीही झाडाखाली रात्रीचं जाऊ नये, दिवसाचं गेलं तर चालतंय. आणि ही भूतबीत असतात तसं काय नसतं. नाही, आम्ही ऐकलं होतं की भूत असतात आणि त्याचे पाय उलटे असतात. नाही ते अफवा असतात. ते मग माणसं घाबरतात का? ती मनाचं फक्त भावना आहे. ती ना मानतात की नाही भूत असतात, त्यांना भ्रम असतं. आणि ही मूवी निघती मूवी, परत आता मागची कायची माणसं सांगतात की नाही, म्हाताऱ्या बायकांचं ऐकून मुलं पण म्हणतात की हा हे ते. आम्हाला पण लहानपणी म्हणत होते. पण तुम्हाला कधी दिसलंय का भूत? तुम्ही सांगा बघू, दिसलंय का तुम्हाला भूत? हेच तर आहे. म्हणून हे सगळं मिळून म्हणजे काय संस्कार, म्हणजे व्यक्तीच्या मनावरती लहानपणापासून पडलेले अनुभवांचे ठसे म्हणजे संस्कार. इथे काय राजमाता जिजाऊ आणि शिवराय. तर जिजाऊ नेहमी शिवाजी महाराजांना शेजारी घ्यायचे, त्यांना राजकारणातल्या गोष्टी त्यांना नेहमी ऐकवायच्या, निवाडे त्यांना घेऊन बसायच्या निवाडे करताना. त्यांना शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच संस्कार तसे दिले गेले की निवाडे करताना ऐकवायला गेलं. त्याच्यावरती जर इथे शहाजी महाराज शिवाजी महाराजांना शस्त्रकला शिकवत आहे. शस्त्रकला म्हणजे शिवाजी महाराजांना असे संस्कार लहानपणापासून शिकवण दिली गेली की पुढे जाऊन ह्याला महाराजांना एक शूर योद्धा व्हायचे. त्याच्यानंतर पुढचा प्रसंग आहे, जिजाऊंनी संस्कार शिवाजी महाराजांना असे दिले की त्यांनी कुठल्याही मावळ्यामध्ये कधी भेद केला नाही की हा माझ्यापेक्षा खालचा आहे, हा मोठा आहे. त्याच्याच आधारावरती इथे स्वराज्याची शपथ घेताना स्वराज्याची जेव्हा शपथ घेतली महाराजांनी तेव्हा सगळ्यांनी मिळून घेतली. तेव्हा कुठलाही मावळा किंवा कोणी म्हटलं नाही की महाराज हे तुमचं आहे, तुमच्यापुरतं राहू द्या. म्हणजे सगळ्यांनी मिळून शपथ घेतली. नंतर अफजल खानाने महाराजांची भेट आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणी हिरण्यकश्यपूची गोष्ट सांगितलेली. हिरण्यकश्यपूच्या गोष्टीमध्ये काय आहे, हिरण्यकश्यपूचा वध भगवान नरसिंहांनी केला. भगवान नरसिंहांनी वध करताना नखांचा वापर करून वध केलेला. मग इथे सुद्धा महाराजांनी वाघनखे वापरले आणि त्याचा वध केला ह्याचा अफजल खानाचा. इथे पुढचा प्रसंग पावनखिंडीतला आहे. आधी त्या खिंडीला घोडखिंड नाव होतं. बाजीप्रभूंच्या बलिदानानंतर त्या खिंडीला पावनखिंड नाव पडलं. तिथे सुद्धा सगळ्यांना माहित होतं जो कोणी तिथे थांबेल किंवा जो मागे राहील तो मरणारच आहे, कारण सिद्धी जोहरची फौज मागून येत होती. तरी सुद्धा ते बांदल सेना महाराजांची इतकी एकनिष्ठ होती की महाराज तुम्ही पुढे जा, आम्ही सैन्याला मागे थांबवून ठेवतो. तरी सुद्धा महाराज काय जायला तयार होते. पण बाजीप्रभूंनी महाराजांना एक उपदेश दिला की महाराज लाख मेले ते चालतील पण लाखांचा पोशिंदार जगलाच पाहिजे, म्हणून महाराज पुढे गेले. त्याच्यानंतर पुढचा प्रसंग लाल महालातला. लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं बरंचसं बालपण गेलं आणि शाहिस्तेखान्यातून जवळजवळ 2.5 ते 3.5 वर्ष लाल महालामध्ये तळ ठोकून होता. तो आजूबाजूच्या वातावरणाचा पुण्याचा उद्ध्वस्त करत होता. म्हणून शिवाजी महाराज शाहिस्तेखानाला मारायलाच गेले होते, पण काळ आला होता पण वेळ नव्हती, म्हणून शाहिस्तेखान वाचला त्याची बोटे छाटली गेली. आणि जिजाऊंचे आणि शहाजी महाराजांचे संस्कार इतके बळकट होते की रयतेला त्यांचा राजा मिळाला आणि शिवाजी महाराज तसे घडत गेले आणि शेवटी राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा. ऐश्वर्या भागवत निगडे, सीमा सुनील कदम. माझं निकिता राजाराम सूर्यवंशी. आमचा आहे हा मनोमयी कोश. पंचकोशापैकी हा 3रा कोश आहे. मनोमयी कोश म्हणजे मन, भावना, इच्छा, प्रतिक्रिया, शक्ती. मनोमयी कोशाशी याचा संबंध असतो. कोशामध्ये मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आता तुम्ही बघू शकता की सुरुवातीच्या काळाला जेव्हा अन्न नव्हतं तेव्हा मानव काय करत होता, तर सापडलेले जे काही कंदमुळे आहेत ते खात होता. त्याच्यानंतर तो फळे खात होता. प्राण्यांनी खाल्लेलं कच्चे मांससुद्धा खात होता. पण ज्यावेळी फळं त्याला खायची असतील तेव्हा तो काय करत होता, तर दगड फोडून बिया वगैरे काढायचा आणि खायचा. मग ज्यावेळी दगड एकमेकांवर घासला गेला त्यावेळी अग्नीचा शोध निर्माण झाला. हळूहळू काय झालं की त्याने पाहिलं की काही प्राणी काय करतात, तर काही दगड चाटतात. मग हा कोणता दगड आहे म्हणून त्याने त्याची चव चाकली, तर तिथे त्याला मिठाचा शोध निर्माण झाला. त्याच्यानंतर काय केलं त्याने की वणव्यामध्ये भाजलेले जे प्राणी आहेत ते खाऊन बघितले आणि त्याच वेळी त्याला समजलं की भाजलेलं अन्न हे कच्च्या मांसापेक्षा अतिशय रुचकर लागतंय. म्हणून त्याने काय केलं की अन्न भाजण्यास सुरुवात केली व त्याच्यावर मीठ टाकून ते खाण्यास सुरुवात केली.
त्याच्यानंतर त्याच्यावर जेव्हा मोठाले प्राणी हल्ला करू लागले तेव्हा त्याने लाकडाचा व काठीचा वापर केला. पण जो प्रहार होता तो इतक्या जोरात पद्धतीने बसत नव्हता, म्हणून त्याने काय केले तर दगडाने प्रहार केला व तो वाघ जखमी झाला. याच्यानंतर त्याला सुचले की जर आपण दगडापासून हत्यारे निर्माण केली तर, आणि त्याने तिथेच हत्यारांचा शोध लावला. याच्यानंतर हे सर्व जे काही जीवन आहे ते सर्व भटकंती जीवन आहे. स्त्री जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी त्याने स्वतःसाठी निवारा शोधला, अन्न साठवण्यास सुरुवात केली व कृषी संप्रदायाचा इथूनच विकासास सुरुवात झाली. याच्यामध्ये त्याने वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माणूस पाण्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्यामुळे जी काही वस्ती केली आहे व जी काही भटकंती त्याने केली आहे ती नदीच्या काठीच केलेली आहे. अशा पद्धतीतून हा अन्नमय कोश येथूनच सक्रिय झालेला आहे. अश्मयुगीन काळ जो आहे तो अतिशय प्राचीन काळ मानला जातो व अन्नमय कोशाचा पाया सुद्धा आहे तो अश्मयुगीन काळापासूनच मानला जातो. अश्म म्हणजे दगड आणि दगडापासून व निसर्गाच्या सानिध्यापासूनच या कोशाची किंवा जो काही हा जो घटक आहे त्याची सुरुवात झालेली आहे. धन्यवाद. कदम. माझ्या मॉडेलचं नाव आहे पौष्टिक आहार. प्रत्येक देवाला वेगवेगळे पदार्थ आपण असतात, तर त्याच्यामध्ये गणपतीला गूळ खोबरं मोदक असतो, तर त्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं पौष्टिक आहे. बालाजीला ह्याचा पौष्टिक लाडू असतो, त्याच्यामध्ये कापूर आहे. कापूर आपल्या पोटामध्ये गेल्याने पोटातील अग्नी शांत करतो. हनुमानाला फुटाणे आणि गूळ त्वरित ऊर्जा निर्माण करते. लोह कॅल्शियम त्याच्यामध्ये असतं आणि फुटाण्यामध्ये ऊर्जा निर्माण करतं, पचन सुधारतं, आपलं शरीराला ताकद देतं. आणि हे वेगवेगळ्या थाळी दिसत आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक रंगाचे आहे तर ते आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे, याच्यासाठी ते आहे. गावाकडचं फुफ्फुस माणसाचं ते जास्त प्रमाणात करतो. मला ध्यान साधना गौतम बुद्ध यांनी आनापानसती ध्यान साधना शिकवली. आनापानसती केल्यानंतर ना आपले मनात असणारे विचार सगळं शांतता हे होतं. मनातील विचार जातात. राग असेल तर आपण एका जागी शांत बसल्यानंतर ना आपले मन शांत होते, विचलित होत नाही, श्वासावर लक्ष केंद्रित होते. चौथा उतरचा क्रम शिकवला विषय गणितमधून. तर यामध्ये झाडांचे प्रमाण दाखवले. पहिल्यांदा कुंड्यांमधली झाडं दाखवलेली आहेत. तर कुंड्यांमधल्या झाडांमध्ये पहिल्यांदा लिंबू घेतलंय, नंतर मोगरा घेतलाय, गुलाब घेतलंय, झेंडू घेतलंय, नंतर पुदिना घेतला. तर मग यामध्ये जे आहे ते कमी ऑक्सिजनचं प्रमाण असतं. कम्पॅरेटिव्ह टू जी वरची झाडं आहेत त्यांच्या तुलनेत कमी असतं. तर आंब्यामध्ये लिंबाच्या तुलनेत जास्त आहे. तुम्ही बघू शकता लिंबामध्ये 120 ते 180 ग्रॅम ऑक्सिजनचं प्रमाण आहे. तर त्याच्या तुलनेने आंब्यामध्ये 250 ते 350 ग्रॅम ऑक्सिजनचं प्रमाण आहे. तर मग हे जास्त प्रमाण आहे. याच्या कम्पॅरेटिव्ह टू याच्यामध्ये जास्त आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त जे दाखवले तर ते वडामध्ये दाखवलं तर 400 ते 500 ग्रॅम. जे 400 ते 500 ग्रॅम वडाचं ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते यामध्ये कुठेही दिसणार नाही आहे. मग हे 120 ते 180 ग्रॅम लिंबामध्ये, मोगऱ्यामध्ये 30 ते 50 ग्रॅम ऑक्सिजनचं प्रमाण आहे. गुलाबामध्ये 30 ते 50 ग्रॅम ऑक्सिजनचं प्रमाण आहे. झेंडूमध्ये 20 ते 40 ग्रॅम प्रमाण आहे. तर पुदिनामध्ये 50 ते 30 ग्रॅम ऑक्सिजनचं प्रमाण. तर लिंबाचं कम्पेअर आपण आंब्याला केलं आहे, मोगऱ्याचं कम्पेअर सागवानला केलेलं आहे, गुलाबाचं कम्पेअर बाभूळला केलं आहे, झेंडूचं नारळाला केलं आहे, पुदिन्याचं निलगिरीला केलं आहे. तर मग जे मोगऱ्याचं आहे ते 30 ते 50 आहे, सागवानचं 180 ते 250 आहे, गुलाबाचं 30 ते 50 ते 120 ते 180. म्हणजे याच्या कम्पेरेटिव्ह टू याच्यामध्ये जास्त आहे असं दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कशात आहे तर जे वरची झाडं दाखवले त्यामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजनचं प्रमाण आहे. मग त्याच्यामध्ये चिंच असेल, पिंपळ असेल, वड असेल, फणस असेल, बांबू असेल. आणि या सगळ्यांमध्ये ज्यामध्ये जास्त आहे ते वड आहे जे 450 ते 500 ग्रॅम प्रमाण आहे. श्वसन ऊर्जा प्रवाह हे शिकवलेलं आहे. तर मुख्यतः आमचा जो कोश आहे तो प्राणमय कोश आहे. आणि प्राणमय कोश म्हणजे काय तर पंचप्राणांनी बनलेला आहे. पंचप्राण कोणकोणते तर पंचप्राणांमध्ये येतो प्राण, व्यान, उदान, समान आणि प्राण, व्यान, उदान, समान आणि अजून एक येतो. मग त्यामध्ये जे आहे आम्ही श्वसन ऊर्जा प्रवाह केलेला आहे. तर विषय आहे कला. तर पहिल्यांदा यामध्ये उजवी श्वसने दाखवली आहे. उजवी श्वसनी कुठं असते मानवाच्या इथे असते. उजवी श्वसनेचं कार्य काय तर श्वास घेताना हवा श्वसन नलिकेतून फुफ्फुसापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते उजवी श्वसनी करते. मग श्वास घेतल्यानंतर जे श्वास असतो तो फुफ्फुसापर्यंत नेण्याचं काम ही उजवी श्वसनी करत असते. नंतर ना आहे घसा.
ही मानेच्या मधोमध असलेली स्नायूंची नळी आहे जी तोंड आणि नाकामधून अन्ननलिका व श्वसननलिकेत हवेसाठी जाते व यात अन्न व हवा वाहत असते. त्यानंतर जे येते फुफ्फुसे नमस्ते, मी यशस्वी गायकवाड. आम्ही 2021-22ची याच जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी. ही माझी मैत्रीण अर्चना आणि ही माझी मैत्रीण काजल आणि हा माझा मुलगा आहे, ही यांची मुलगी आहे. आणि आज आम्ही पुन्हा एकदा शिक्षण जत्रा बघायला आलो आहोत. आणि आमच्या वेळी जी शिक्षण जत्रा होती ती अगदी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्याच्यात फक्त शैक्षणिक साधन होती. आणि आत्ताची जी शिक्षण जत्रा आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारच्या म्हणजे शब्दकोश, अन्नकोश, अन्नमयकोश म्हणजे नवीन NEP नुसार याच्यामध्ये नवीन नाविन्यपूर्व वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले आहेत. पलीकडच्या रूममध्ये दाखवलेलं की म्हणजे शहरात श्वास घेतल्यावरती फुफ्फुसाचं काय होतं, खालच्या बाजूला बॉडीत काय 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 असतं ते सांगितलं. कचरा व्यवस्थापन ते दाखवलं. पुन्हा वैज्ञानिक वस्तू मांडलेल्या हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये त्याची नावं सांगितली. असं अभ्यासाशी रिलेटेड पुन्हा नवीन अभ्यासक्रम आहे, मॅथ्सचं जे वेगळा अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती आहे. हमारे जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन प्रथम वर्षाची विद्यार्थिनी. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. पुढील प्रमाणे तोंडात घास घेताना श्रीहरीचे म्हणजे विष्णूचे नाव घ्या. देवाचे नाव घेतल्याने कोणतेही जेवण सुखकर होते, सहजपणे हवन होते. जेवण हे एक यज्ञ आहे. अन्न आपल्याला जीवन देते म्हणून ते साक्षात पूर्ण ब्रह्म आहे असे म्हटले जाते. हे फक्त पोट भरले नाही तर ते एक यज्ञ कर्म आहे असे म्हटले जाते. श्लोकाचे महत्त्व. ईश्वरीकरण. जेवताना देवाचे स्मरण केल्याने अन्न हे शुद्ध होते, त्याचबरोबर एक पवित्र कार्य होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर कृतज्ञता. अन्नदाता व निसर्गाचे आभार मानले जाते. यामध्ये संस्कारामध्ये हे फक्त पोट भरण्यासाठी नसून शरीरातील आत्म्याला तृप्त करण्यासाठी अन्न ग्रहण केले जाते असे म्हटले जाते, मानले जाते. मन आणि शरीर यामध्ये श्लोकाचे महत्त्व कळते. अन्न व्यवस्थित चावून खावे असे यामध्ये म्हटले जाते. अन्न चावून खाल्ल्याने त्याचे आपल्याला शरीरासाठी पोषण होते. जीवन जगण्याचा दृष्टिकोन. त्यामध्ये जे वदताना ईश्वराचे स्मरण ठेवल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे म्हटले जाते. जो विषय आहे ते भावनांचे व्यवस्थापन विषय आहे, परिसर अभ्यास. त्यामध्ये भावनांचे व्यवस्थापन कसं करायचं या मॉडेलद्वारे दाखवलेलं आहे. मग पहिल्यांदा दाखवले ते मोबाईल, सोशल मीडिया. मग मोबाईल व सोशल मीडियाचा आपल्या भावनांवर कसा परिणाम होतो तर नकारात्मक होतो. आपण जास्त मोबाईल बघितला, जास्त त्यामध्ये गुंतून गेलो तर जे आपलं मेन आहे खेळ असेल, त्यानंतर अभ्यास असेल, याकडे आपलं दुर्लक्ष होतं. पूर्वीचा काळ असा होता की आई मुलांना म्हणायची की अभ्यासाला बस, पण आता ते खेळायला जा असं म्हणून सांगते. तर ही खरं तर आपल्यासाठी दुर्दैवी बाब आहे की आपण खरं तर यासाठी आपण पाहिलं पाहिजे की मोबाईल, सोशल मीडियाचा कसा नकारात्मक परिणाम होतो, कसा सकारात्मक परिणाम होतो, यावर आपण खरं तर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. दुसरे ते खेळ व कला उपक्रम. मग भावनांच्या व्यवस्थापनामध्ये खेळ व कला उपक्रमांचा खरं तर मोठी गरज आहे आणि समाजाला खरंच खेळ आणि कलांची मोठी गरज आहे. जेवढं खेळ वाढेल, कला वाढेल, तेवढं आपल्यामध्ये प्राणमय कोश असेल, मनोमय कोश असेल, मानसिकरित्या आपण डेव्हलप होणार आहे आणि जेवढं आपण डेव्हलप होऊ तेवढा समाज विकसित होणार आहे. त्यामुळं खरं तर खेळाची, कलेची खूप गरज आहे. पुढचं आहे ते छंद जोपासणे. तर छंद जोपासण्यामध्येही भावनांचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण छंद जोपासणं खरं तर एक काळाची गरज बनलेली आहे. म्हणजे जर सांगायचं म्हणलं तर 3 Idiots मला डायलॉग की सचिन तेंदुलकर के फादर ने उसे कहा होता कि तुम क्रिकेटर के बजाय म्युझिकर बन जाओ, तो सोच वो आज कहा होता. म्हणजे ते असं झालेलं आहे की छंद खरंच ज्यामध्ये जे गुण आहे तो जोपासला गेला पाहिजे.
पुढचं आहे ते पुरेशी झोप. प्रत्येकाला पुरेशी झोप भेटणं गरजेचं आहे. त्यानंतर नाही प्रयत्नाचे कौतुक. एखादा जर प्रयत्न करत असेल तर त्याला यश भेटण्यासाठी त्या प्रयत्नाचं कौतुकही तेवढंच करणं गरजेचं आहे की जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं ते मोटिवेट होतं आणि त्याच्यानंतर ते डेव्हलप त्याला करतं. त्यानंतर तुलना टाळणे. म्हणजे आपण जर सरासरी घरात जरी बघितलं की आपले आई वडील असतील किंवा कोण नातेवाईक असतील, शेजारचे असतील, तर ते तुलना करतात की हा बाबा, म्हणजे भावाभावांमध्ये पण तुलना असते की नाही तो हुशार आहे, त्याला तुझ्यापेक्षा जास्त मार्क पडले किंवा तुला त्याच्यापेक्षा कमी मार्क पडले, अशी सुद्धा तुलना असते. किंवा समाजामध्ये पण तुलना असते, स्तरावर सुद्धा तुलना असते की हा राष्ट्र मोठा आहे, हा राष्ट्र छोटा आहे, अशी पण तुलना असते. ती तुलना टाळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते नियमित व्यायाम. तर नियमित व्यायाम करणं ही आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. आपण जेवढं नियमित व्यायाम करू तेवढंच आपल्याला चांगली आपले डेव्हलपमेंट होणार आहे. पुढचं आहे संतुलित आहार. आपण आजकाल जे प्रमाण वाढले तर आजकाल विविध गोष्टींचं प्रमाण, जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर आम्ही जे शिक्षण जत्रा मांडले त्यात जर तुम्ही खाली जरी पाहिलं तर ते खाली सुद्धा जे आहे ते जे फूड स्टॉल आहेत ते सगळे हेल्दी फूडचे आहेत. त्यामुळं संतुलित आहार सुद्धा घेणं गरजेचं आहे. मग त्यात योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट असतील, प्रत्येक गोष्टीचं प्रमाण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. पुढचं ते सकारात्मक संवाद. म्हणजे आपण बोलताना सुद्धा कितीतरी नकारात्मक गोष्टी बोलून जातो. तर मग बोलताना आपण किती सकारात्मकरित्या बोलतोय, कोणत्या गोष्टी बोलतोय, या गोष्टींचंही भान ठेवणं गरजेचं आहे. हे भावनांच्या व्यवस्थापनामधला पहिला पॉईंट झाला. यामध्ये ते राग, चिंता, भीती, आनंद, प्रेम असे पुन्हा 4 पॉईंट केलेले आहेत. तर रागामध्ये अपूर्ण इच्छा. मग राग काय येतो? मग कधी कधी काही अपूर्ण इच्छा असतात की समजा मला एखादं मी कुठेतरी कमी पडते किंवा एखादी काहीतरी मला मिळवायचंय पण तिथपर्यंत मी पोहोचत नाही, मग राग येतो. पण तो राग आपण सकारात्मकरित्या कसा वापरला पाहिजे की मी कमी पडते तर मी तेवढं देईन माझं 100%, असं राग वापरला तरी ठीक आहे. नंतर अपेक्षाभंग. मग आपण जेवढ्या अपेक्षा ठेवतो तेवढ्या अपेक्षा खरंच गरजेच्या आहेत का? मग अपेक्षा पण त्या प्रमाणात पाहिजेत की कमी प्रमाणात असतील, जास्त प्रमाणात असतील, त्या प्रमाणात अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. पुढे एकटेपणा. मग माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे मुळातच. तर माणूस समाजप्रिय प्राणी आहेच, मग त्याला एकटं राहायला तर मुळात आवडतच नाही. मग त्यामुळं एकटेपणा माणसाने दूर केला पाहिजे, समाजात वावरलं पाहिजे. त्यामुळं चांगला व्यवहार होतो, त्याच्यानंतर पूर्ण चांगल्या स्तरावर जातो. त्यानंतर भूक. मग आता जे वयोगट असतात तर प्रत्येक वयोगटाला वेगवेगळे मर्यादा असतात. तर जे आपल्याला म्हणजे आताशी भूक नाही तर जे आपल्याला म्हणजे आपण खातो पितो त्याची भूक, म्हणजे इथं तो भूक हा शब्द वापरण्यात आलेला नाहीये. तर भूक हा शब्द यासाठी वापरण्यात आला की मला एखादी गोष्ट पाहिजे, त्याचं मला हवे असेल, मग ती पाहिजेच, त्याच्या पुढे चच आहे, मग ती गोष्ट खरंच आपल्यासाठी गरजेची आहे का, ती गोष्ट खरंच आपल्याला म्हणजे चांगली आहे का, हे पाहणे गरजेचं आहे. पुढे अपमान. मग जे मुलांचं वय असतं तर कधी कधी एखाद्याचा अपमान झाला तर एखाद्याला खूप राग येतो, प्रचंड राग येतो. मग तो रागही टाळता आला पाहिजे. चिंतामध्ये येतं असुरक्षितता, ताणतणाव, अस्वस्थ वाटणे, अपुरी झोप, मोठ्या समस्या, ह्या सगळ्या गोष्टी चिंतामध्ये येतात. पुढे भीती. भीतीमध्ये अपयश असेल, मग प्राणी असेल, अंधार असेल, इंजेक्शन असेल, आर्थिक समस्या असेल, अशा विविध गोष्टींमुळे मानवाला भीती वाटत असते. त्यानंतर नाही आनंद. मग आता आनंद आपल्याला विविध गोष्टीतून भेटतो. मग नवीन काहीतरी शिकणे असेल, निसर्गाचा आनंद घेणे असेल, आवडीच्या गोष्टी करणे असेल, इतरांना मदत केल्याने असेल, सकारात्मक विचारामुळे असेल, अशा विविध गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळत असतो. पुढचे प्रेम. मग विश्वासामुळे, समर्पणामुळे, सन्मानामुळे, आकर्षणामुळे आणि काळजीमुळे सुद्धा प्रेमाची भावना निर्माण होते. हे सगळं जे आहे ते भावनांच्या व्यवस्थापनामध्ये येतं. आणि जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा आमचे ह्या वर्षीचे शैक्षणिक जत्रेचे 6वे वर्ष आहे आणि यावर्षी आमची थीम आहे पंचकोशातून शिक्षण, जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या समग्र आणि आनंददायी शिक्षणाची अनुभूती तुम्हाला यामधून नक्कीच मिळेल. यामध्ये आम्ही प्रत्येक विषय आणि विषयातील घटक पंचकोशानुसार बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इथे प्रत्येक स्टॉल्स असतील किंवा उपक्रम असतील, खेळ असतील, त्यामधून अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशाशी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अनुभूती मिळेल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमच्या या जत्रेचा उपभोग घ्यावा, आनंद घ्यावा आणि आपला पंचकोश विकसित करावा. कोशमध्ये मला आनंदमय हा कोश मिळाला होता. तर त्याच्यामध्ये आम्हाला सरांनी विषय सिलेक्ट करून दिले होते की हा विषय वगैरे. तर मला त्यामध्ये विषय होता मराठी. तर मी पहिल्यांदा आनंदमय हा कोश नक्की कशापासून, कुठून आला, त्याचा अर्थ काय, त्याच्यात नक्की काय हे पहिल्यांदा गुगलवरनं किंवा इंटरनेटच्या साहाय्याने पाहिलं.
नंतर त्याच्यामध्ये शैक्षणिक साधन कोणते मी बनवू शकते, त्यात काय सुटू शकतं, काय बसू शकतं हे पाहिलं आणि मग ते निर्मिती केली. आणि ते केल्यानंतर मी आत्ता जे आम्ही माहिती सांगतो, मुलं येतात ते पाहतात, त्यांना इतका आनंद होतो. त्यांना आम्ही जे खेळायला सांगतो, माहिती देतो, ते पाहून इतका आनंद होतो की खूप छान. नमस्कार. शिक्षणातून पंचकोश. तर माझ्या कोशाचं नाव आहे विज्ञानमय कोश आणि विज्ञानमय कोशातून माझ्या मॉडेलचं नाव आहे बदलती वसाहत. विषय आहे कला. तर हे माझं साधन आहे. तर ह्या साधनबद्दल आम्ही चौघीजणी माहिती सांगणार आहेत. ह्या तिघीजणी माझ्या मैत्रिणी आहेत, सानिका, पूजा, अंजना. पहिली वसाहत ही आहे चूल. तर पूर्वीच्या काळी माणसं चुलीच्या साह्याने स्वयंपाक करत असायची. पाटा वरवंट्याचा उपयोग मसाला वाटण्यासाठी करायची. त्याचबरोबर भाकरीचं कणिक मळण्यासाठी काठवटचा उपयोग केला जात असे. त्याचबरोबर ही आहे झोपडी. झोपडी सारवण्यापासून करायची. त्याचबरोबर ही आहे बांबूचं बेट. तर हे बांबूच्या बेटापासून झोपडी, तर गवताचं वर छप्पर असायचं. त्याचबरोबर हे आहे गोठा. तर पूर्वीच्या काळात लाकडापासून वर गवतापासून जनावरांसाठी गोठा तयार केला जात असे आणि त्याच्यामध्ये जनावरे असत. पुढं वसाहतीची प्रगती होऊन परत माणसं कौलाच्या घरामध्ये राहू लागली. त्यानंतर पाट्यावर वंट्याच्या ऐवजी उखळीचा वापर करू लागली. जात्याचा धान्य वाटण्यासाठी जात्याचा वापर करू लागली, दळण्यासाठी. नंतर खुर्ची आली, पण तेथील रस्ते सगळं दगडाचे रस्ते होते आणि दगडाच्या रस्त्यावरून माणसं ये जा करत असत. आणि विहीर त्यावेळेस विहीर पण होती. आता आपण 2 वसाहत पाहिले, त्याचप्रमाणे आता आपण दुसरी 3 नंबरची वसाहत पाहणार आहे. तर ह्या वसाहतीमध्ये रस्त्यामध्ये बदल होऊन डांबरीकरण झालेलं आहे. तसंच वाहतुकीसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे आधी कौलारू घरे होते, तर त्याचप्रमाणे ह्या वेळेस आता पत्र्याची घरे निर्माण झाली. हा 3 वसाहतीनंतर ही चौथी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये आधुनिकीकरण झालेलं आहे. याच्यामध्ये पत्र्याच्या घराऐवजी स्लॅबची घरे आले आहेत. तसेच मोठमोठे अपार्टमेंट वगैरे उभे राहिले आहेत. तसेच रस्त्यामध्ये कॉन्क्रिटीकरण झाले आहे. घरांच्या समोर हे गार्डन वगैरे आहे. तसेच माणसांच्या मनोरंजनासाठी व त्यांना आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल वगैरे करण्यात आला आहे. तसेच हे शहरीकरण, आताचे हे आधुनिकीकरण होऊन शहरीकरण झाले आहे. अशा प्रकारे ही बदलती वसाहत ह्या मॉडेल साधनाद्वारे दाखवलेली आहे. धन्यवाद. माझे नाव वैष्णवी पिराजी राठोड. नमस्कार. माझे नाव पूजा संदीप लोखंडे. आता आमच्या जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारामध्ये शिक्षण जत्रा ही राबवण्यात आली. त्यामधले शिक्षण जत्रेचा उपक्रम हा होता की पंचकोशामध्ये 5 कोश पडतात. त्यामधला शेवटचा कोश म्हणजे आनंदमय कोश. आता विद्यार्थ्यांना आनंद द्यायचा आहे. तर काय करायचं, जेणेकरून मी हा मॉड्यूल जे आहे, मी हा मॉड्यूल तयार केला आहे. त्याचं नाव आहे केल्युडोस्कोप. जेणेकरून आपण चार आरसे एकत्र जोडायचे आणि खालचा एकदम तळाचा पृष्ठभाग, जेणेकरून तो पातळ कागदाचा असेल. जेणेकरून आपण त्याच्यामध्ये थोडेसे काच टाकायचे आणि त्यांना मूव्ह केलं किंवा शेक केलं किंवा हलवलं तर आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स तयार दिसतात. त्याचबरोबर ह्याचा उपयोग काय, तर विद्यार्थ्यांना आपण जेव्हा बाहेर जातो फॅशन डिझायनिंगमध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करतो. जेणेकरून ह्याच्यामध्ये डिझाईन्स असतात, आपण ह्याच्यामध्ये पाहू शकता. आणि हा विद्यार्थ्यांना खरं तर मनोरंजनासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. आणि त्याचबरोबर काही लोकांना तणावाची आवश्यकता असते, म्हणजे जास्तीत जास्त काही लोक तणावग्रस्त असतात. आपण जेव्हा हे पाहतो, वेगवेगळे काच आपण जेव्हा पाहतो तेव्हा विविध आकार, पृष्ठभाग जेव्हा आपण पाहतो वेगवेगळे आकार दिसतात, जेणेकरून माणसाचं मनोरंजन सुद्धा होतं. धन्यवाद आणि थँक्यू. नमस्कार, मी मोसना तासगावकर. आमच्या कॉलेजमध्ये पंचकोश ही शिक्षण जत्रेसाठी थीम ठेवण्यात आली आहे आणि त्यातील आमचा विषय आहे शिक्षणातून पंचकोश आनंदमय कोश. आणि या कोशातून मला इतिहास हा विषय त्यांचा विकसित करायचा होता. यासाठी मी साधन निवडले ऐतिहासिक टी व्ही. आता ऐतिहासिक टी व्ही म्हणजे नक्की काय, तर पोवाडे, ओवी, भारुडे विद्यार्थी आता कमी ऐकत चाललेले आहेत आणि पॉप सॉन्ग याकडे त्यांचा वेगवेगळे सॉंग्स याकडे त्यांचा कल वाढत चाललेला आहे.
आणि हा कल कमी करण्याच्या दृष्टीने त्यांचा आनंदमय कोश विकसित होणे, सोबतच त्यांना हे ऐकण्यासाठी मजा देखील येणे, यासाठी मी हे मॉडेल बनवलं आहे, ज्याच्यामध्ये मी आधुनिक पद्धतीचा वापर, मोबाईलचा वापर करून त्यांना ते भिंगातून वक्र जे भिंग आहे त्यातून ते कसं मोठं दिसेल याचा प्रयत्न केला आहे. त्यांना न कळता ते खूप छान प्रमाणे बघतात आणि भारुडे याविषयी त्यांचं प्रेम वाढत आहे. धन्यवाद. जय शिवराय. ताई, मी म्हणते दीपाचं ऍडमिशन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातच घे. का ग? अगं, मुलींसाठी अगदी सुरक्षित वातावरण, शिवाय दीपाला आवडतील असे BA, BCom, MA, MCom, BCom IT हे पदवी कोर्सेस, सोबत BCA आणि BVOC इन नर्सिंग सारखा UGC नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त 3 वर्षांचा व्यावसायिक कोर्स सुद्धा उपलब्ध. 100% जॉब प्लेसमेंटची गॅरंटी. आजच प्रवेश घ्या. पारंपरिक शिक्षणासोबत क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असणारे रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, पवई नाका, सातारा. संपर्क 88 30 98 24 47, 98 90 55 94 64.